शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे मकावर येणाऱ्या लष्करी अळीवर पहिली फवारणी. ही पहिली फवारणी आपण जर वेळेवर दिली तर अतिशय फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. म्हणजे अर्थात आपण लष्करी अळीचं एक सायकल जे आहे काही प्रमाणामध्ये ब्रेक करू शकतो, ज्यामुळे आपल्या मकाच्या पिकावर लष्करी अळी ही कमी प्रमाणामध्ये राहू शकते आणि परिणामी आपल्या मकाचं उत्पादन कमी होणार नाही आणि मकाचं कणीसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात मका पिकावर जी पहिली फवारणी करायची आहे ती कोणती करावी, औषध जे आहे हे आपल्याला कसं मागवता येईल किंवा फवारता येईल. तर सगळी माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या माहितीचं नोटिफिकेशन हे मिळेल. तर मित्रांनो, सध्या या हंगामामध्ये आपल्याला मका पीक जास्त प्रमाणामध्ये लागवड केलेलं पाहायला मिळतं. मकाचा भाव तर सध्या खूप कमी आहे, परंतु शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका देखील लावतात. खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मुरघासाचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण दुग्ध व्यवसाय देखील महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामामध्ये मका हे पीक केलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे लष्करी अळी. तर लष्करी अळीचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. तर काय आणि कसं नियोजन करायचं आहे आणि कोणत्या कीटकनाशकांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी मी तुम्हाला 2 कीटकनाशक सांगणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे प्रोमेट, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस 10% हा कंटेंट पाहायला मिळतो, जो एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींवर चालणारे कीटकनाशक, जे आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य देखील असते. म्हणजेच थोडक्यात कोणत्याही किडींना वाचवण्यासाठी औषध अतिशय महत्त्वाचं आहे. तर याची फवारणी आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी करू शकतो आणि सर्वसाधारण 7 दिवसापासून 20 दिवसापर्यंतच्या मकाला आपण पहिला स्प्रे याचा देऊ शकतो. याच्यासोबत आपण चांगल्या प्रकारचे स्टिकर जर घेतले तर अतिशय प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं. परंतु त्यासोबतच फवारणी जर आपण विचार केला तर आपण आडवी फवारणी न करता उभी फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे औषध आहे तर हे व्यवस्थित मकाच्या पोंग्यामध्ये जर पडलं तर यामुळे आपल्याला लष्करी अळीचं नियंत्रण बऱ्यापैकी झालेलं पाहायला मिळतं, किंवा येणारी जी लष्करी अळी असेल तर तिचं नियंत्रण झालेलं देखील पाहायला मिळतं. आता यानंतर दुसरं जे आहे तर दुसरं कीटकनाशक आहे हिटलर 505. याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक पाहायला मिळतो, जो हा देखील एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी फेमस आहे. याचा वापर देखील आपल्याला सुरुवातीच्या मकाच्या कालावधीमध्ये करायचा आहे, जेणेकरून सर्वसाधारण 7 दिवस ते 20 दिवस या दरम्यानची जी मका असेल, तसेच 2 पान ते 4 पानावर जी मका असेल तर या मकावर आपल्याला याचा वापर करायचा आहे. यामुळे देखील अंडी नियंत्रण आपल्याला करता येते. त्यासोबतच काही प्रमाणामध्ये कीड असेल तर ती देखील नियंत्रण होते. तसेच अळी असेल तर अळीचं देखील नियंत्रण आपल्याला, पान खाणाऱ्या अळीचं देखील नियंत्रण करता येतं. तर ही 2 कीटकनाशक आहेत जी आपण सुरुवातीच्या पहिल्या स्प्रेमध्ये आपण मका पिकासाठी वापरू शकतो. मित्रांनो, ही मागवायची कशी, तर आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पालवी ॲग्रिको या कंपनीचा टोल फ्री क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी बोलून हे औषधं तुम्ही घर बसल्या मागवू शकता, जे तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच अधिकृत माहितीसाठी किंवा अधिक माहितीसाठी आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसंच टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.